नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कंत्राटी शिक्षक पद भरती पुन्हा एकदा सुरू झाली असून या संदर्भात महत्त्वाचे अपडेट, प्रेस नोट, प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. पाहू शकता, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत जे आहे शिक्षक भरतीसाठीची, कंत्राटी शिक्षक भरतीसाठीची नवीन अपडेट जारी करण्यात आलेली आहे. यानुसार शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय दिनांक 23 सप्टेंबर 2024 नुसार डी बी.एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. आता यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत आहे 10 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याचं ठिकाण पाहू शकता, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे अर्ज सादर करायचे आहेत. सदर योजनेत यापूर्वी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला असेल तर पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचबरोबर सदर नियुक्तीसाठी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती पाहू शकता. ही नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. त्याचबरोबर सदर नियुक्ती कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे, सामावून घेण्याचे, नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल. त्याचबरोबर अर्जदार व्यक्तीचे किमान वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट म्हणजे 43 वर्षापर्यंत असेल. त्याचबरोबर वरीलप्रमाणे वयोमर्यादा खुला व मागास प्रवर्गानुसार वेगळी आहे. या व्यतिरिक्त कोणताही आरक्षणाचा लाभ यामध्ये नसणार आहे. सदर नियुक्ती डी.एड अथवा बी.एड व्यावसायिक अर्हता अनिवार्य आवश्यक आहे. म्हणजे डी.एड अथवा बी.एड पूर्ण असणे आवश्यक आहे. 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या त्या शाळांमध्ये पदे उपलब्ध आहेत. तेथील स्थानिक रहिवासी असलेला उमेदवार, संबंधित तालुका रहिवासी उमेदवार, तदनंतर जिल्हा रहिवासी उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर सदर नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल. आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती कालावधी नूतनीकरणाचे अधिकार या कार्यालयाचे असतील. त्याचबरोबर मानधन पाहू शकता, 15,000 प्रतिमाह. कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त जे मानधन असणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे यामध्ये असतील. या संदर्भात अपडेट पूर्णपणे महत्त्वाची देण्यात आलेली आहे. नियुक्तीधारकास शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. नियुक्तीधारकास शासनाने विहित केलेल्या अटी आणि शर्ती, निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याचे बंधपत्र देणे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच पाहू शकता, ही कंत्राटी शिक्षक भरती अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 डिसेंबर 2024. सादर करण्याचं ठिकाण सुद्धा देण्यात आलेलं आहे. अशाच पद्धतीने विविध जिल्हानिहाय कंत्राटी शिक्षक भरतीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून जे आहे अधिकृत प्रेस नोट जारी करून त्या पद्धतीने अर्ज मागवण्यात येतील आणि पूर्ण प्रोसेस जी आहे या भरती अंतर्गत, या योजनेअंतर्गत केली जाईल. कंत्राटी शिक्षक भरतीसाठीची ही महत्त्वाची अपडेट यामध्ये देण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यासाठीची असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे विविध जिल्हानिहाय ही भरती प्रक्रियासाठीची अपडेट लवकरच जारी केल्या जातील. या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.